प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं शिरोळ तहसीलदार कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये होत असलेल्या विलंब आणि अनियमिततेच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या मोर्चामध्ये तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। गेले 3 ते 4 महिन्यापासून पेन्शन वेळेवर मिळत नसल्यामुळे दिव्यांग नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। काहींना पूर्ण रक्कम मिळत नसून कुणाला 1500 तर कुणाला केवळ 500 रुपये जमा होत असल्याची तक्रार करण्यात आली। या संदर्भात संबंधित विभागाकडे विचारणा केल्यास समाधानकारक उत्तरं मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। ऑनलाईन प्रक्रियेतील अडचणी, आधार कार्ड, UID नोंद नसणे, KYC अपूर्ण असणे अशा कारणांमुळे दिव्यांगांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असल्याचंही आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे। तहसील कार्यालयातील काही अधिकारी दिव्यांगांशी योग्य वागणूक देत नसल्याचा संताप अधिक वाढल्याचं दिसून येत आहे। मोर्चाच्या वेळी तहसील कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती। तहसीलदार यांची ऑनलाईन बैठक सुरू असल्यामुळे त्यांनी आंदोलकांना भेट दिली नाही। त्याऐवजी नायब तहसीलदार विलास पिसे यांनी निवेदन स्वीकारलं। या निवेदनावर 50हून अधिक दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षऱ्या होत्या। दरम्यान संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालयात प्रवेश करून घोषणाबाजी केली। यावेळी प्रभारी तहसीलदार क्रांती पाटील यांनी आंदोलकांना थोडा वेळ बाहेर बसण्याची विनंती करत बैठक संपल्यावर चर्चा करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर दिव्यांग बांधवांनी तहसीलदार कार्यालयाच्या दाराबाहेरच ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी लावून धरली। यावेळी शहीद पिरजादे, भीमराव पाटील, सचिन चौगुले, गौस बागवान, प्रदीप आयगोळे, नारायण लोखंडे, अनिल पाथरवट, वसंत गावडे, सौरभ पाटील, राणी गवळी, सुनीता पाटील, हसन चिकोडे, रोहिणी कांबळे, बबिता कांबळे, देवताईचा कागले यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते। दिव्यांग संघटनेच्या वतीनं प्रशासनाला 2 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला असून या कालावधीत पेन्शन संदर्भातील प्रश्न सोडवले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या आंदोलनामुळे शिरोळ तालुक्यातील प्रशासनावर दबाव वाढला असून दिव्यांगांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी। शिरोळ तालुक्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये सर्व दिव्यांग लोकांनी आलेले आहेत। तर 3 महिने झाले सांगा ह्या दिव्यांग लोकांची पेन्शन आली नाही। एकाची पेन्शन सांगा 500 आल्या तर कुणाची 1500 आल्या, कुणाचं काहीच आलं नाही। आम्ही ह्या शिरोळ तहसील कार्यालयामध्ये सांगा संजय गांधी ऑफिसला अक्षरशः दिव्यांग लोक सांगा कागदपत्रे देऊन सांगा इतकं वैतागून गेलेलं आहे सांगा। आज आम्हाला खरोखर रस्त्यावर उतरून सांगा हा यांचा संजय गांधीचा निषेध करावा असं आम्हाला हे वाटायला सांगा खरं म्हणजे। आणि बरेच सांगा आता 6 महिने झाले सांगा ह्या दिव्यांग लोकांनी कुठं जायचं। आजपर्यंत सांगा आम्ही ऑनलाईनची सांगा ही कामं सगळी आहेत, ऑनलाईनची सांगा हे सगळं कामं आहेत सांगा। ऑनलाईन असल्यामुळे सांगा त्यांनी दिव्यांग लोकांकडे इतकं दुर्लक्ष केलेलं आहे। गेली 1 वर्ष झालं सांगा ते दिव्यांग लोकांचं ऑनलाईन पेन्शन येत आहे। त्यांनी दिव्यांग लोकांची नोंदणी करून सांगा त्या दिव्यांग लोकांना किती पेन्शन येते, किती त्यांना काय पेन्शनसाठी लागते सांगा ह्यांनी बघायला पाहिजे को नको। अशा ह्या दिव्यांग लोकांची यांनी हेळसांड होत आहे ह्या तालुक्यामध्ये। तर बऱ्याच दिव्यांग लोकांनी सांगा पोर्टलचं फॉर्म आले, पोर्टलचं फॉर्म भरा, KYC करून घ्या, तुमचं आधार विष्टीकरण झालेलं आहे सांगा, तुमचं आधार कार्ड UIDला नोंद नाहीत। अशा ह्या असं बरीच कारणं सांगून सांगा ह्या दिव्यांग लोकांच्या पेन्शन पासून सांगा त्यांना ह्या सामोर जावं लागतं सांगा पेन्शनपासून। तर खरोखर सांगा हा ह्या दिव्यांग लोकांचा ह्या शासनाचा निषेध आम्ही करतो सांगा इथं। तर ह्यासाठी सांगा सर्वांनी सांगा पेन्शनची वेळेवर यावं, यासाठी आम्ही सर्व दिव्यांग लोक शिरोळ तालुक्यामध्ये बसलेलो आहे।